व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोलीत राष्ट्रवादीनंतर भाजपाचा शिवसेनेला धक्का। नगरसेवक पदाच्या दावेदार सोनिया रुपवते भाजपात दाखल। खोपोली शहराच्या राजकारणात नक्की चाललंय तरी काय? एकमेकांच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असताना कर्जत व खोपोली शहरात नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी राजकीय नेते नवनवीन युक्त्या करत असल्याचं सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलं असून युती आघाडीमध्ये नकळत एकत्र असताना स्वतःचा पक्षवाढीवर भर दिला जात आहे। खोपोली शहरात भाजपानं शिवसेना शिंदे गटाबरोबर घरोबा करत नकळत शिवसेनेला धक्का देत नगरसेविका उमेदवारीच्या प्रभावी दावेदार सोनिया रुपवते व मुकेश रुपवते यांचा भाजप पक्षात जाहीर पक्ष प्रवेश घेऊन आमदार थोरवे यांना नकळत मोठा धक्का दिला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीनंतर भाजपही शिंदे गटातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू असल्यानं मतदारांमध्ये शिवसेनेचा आमदार असताना कार्यकर्ते सोडून जात असल्यानं त्याचा नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांना मोठा फरक पडेल अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे। धन्यवाद। आम्ही खूप खुश आहोत। या दिवसाची वाट आम्ही जवळपास मागील खूप महिन्यांपासून बघत होतो आणि सातत्याने आम्ही संपर्कामध्ये होतो दादांच्याही आणि आमच्या त्या खोपोलीचे जे नेतृत्व करत आहेत आमचे यशवंत दादा, त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख इंगळकर साहेब, या सर्वांच्या संपर्कात होतो आणि आज भाजपामध्ये प्रवेश करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे ती भाजपाची जर आपण कार्य करण्याची पद्धत बघितली की देशामध्ये आज नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान यांचं काम खूप छान आहे। आज संपूर्ण कालच आपण जे बघितलं की त्या बिहार इलेक्शन मध्ये सुद्धा खूप छान आपल्याला एक सक्सेस त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जर विकास करायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने फडणवीस साहेब या ठिकाणी राज्यामध्ये काम करत आहेत आणि इतर आमच्या महायुतीतले इतर सगळेच घटक म्हणजे आम्ही ज्या पक्षामधून या ठिकाणी येत। मी सोनिया मुकेश रुपवते, प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातून मी इच्छुक उमेदवार आणि मी साहेबांचं आभार व्यक्त करते की त्यांनी मला पक्षात घेऊन जी एक संधी दिलेली आहे। तर मी साहेब तुम्हाला प्रॉमिस करते त्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेल आणि मला आशा आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये सगळेच लोक मला भाजपाचे उमेदवार म्हणून स्वीकार करतील आणि प्रचंड बहुमताने माझा जो काही आहे तुम्ही एक्सेप्ट कराल ॲज अ नगरसेवक। तर मी धन्यवाद देते। विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे। त्यामुळे खोपोली शहरातही नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादी व शिंदेचे शिवसेनेचा वाद असल्यामुळे त्यांनी विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली असून भाजपनं यामध्ये बाजी मारून किंगमेकरच्या भूमिकेत राहून संघटना वाढवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत खोपोलीमध्ये भाजपा व शिंदे शिवसेना युती जरी झाली असली तरी भाजपानं किंगमेकरच्या भूमिकेत राहून अनेक कार्यकर्ते फोडण्याचं काम शिवसेनेच्या नकळत सुरू केलं आहे। नुकताच युतीची टाळी देत आमदार थोरवेचे कट्टर समर्थक असणारे नगरसेवक पदाचे दावेदार सोनिया रुपवते व मुकेश रुपवते यांना फोडण्यात भाजपा यशस्वी झाली असून त्यांचा नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला व उमेदवारीही दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। या पक्षप्रवेशामुळे आमदार थोरवे यांना मोठा धक्का समजला जात असून भाजपा युती करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेऊन शिवसेना शिंदे गट संपवण्याचं काम करत असल्याची चर्चा आहे। सर्वसामान्य मतदारांमध्ये ही चर्चा सुरू आहे। सोनिया रुपवते यांच्याकडे खोपोली शहर संघटिका पद होते। त्यांचा मागील आठवड्यात वाढदिवस साजरा झाला। यावेळी खुद्द आमदार थोरवे व प्रमुख कार्यकर्ते रुपवते यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या। त्यामुळे मोठी चर्चा झाली। मात्र तेच कार्यकर्ते शिवसेना सोडून जात असल्यानं शिवसेनेच्या उमेदवारांना धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एकापाठोपाठ एक कधी राष्ट्रवादी तर आता भाजप ही धक्के देत असल्यानं आमदार थोरवे यांना मोठा धक्का मानला जात आहे। प्रशांत दादांचं काम आम्ही ज्या वेळेस नवी मुंबई साईडला फिरायला येत असतो त्यावेळेस आम्ही बघत असतो ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विकास केलेला आहे। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरामध्ये आणि महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 5 जो खरं म्हटलं तर खरं खूप दिवसांपासून मागील काही वर्षांपासून विकासापासून खूप मागे राहिलेला आहे। तो प्रशांत दादांच्या नेतृत्वाखाली आणि खोपोली भाजपाच्या संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल आणि आम्ही मनाने खूप खुश आहोत की आम्हाला आज तुम्ही स्वीकारलेत आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही आपलंसं करून घेताय। धन्यवाद।